So dear student, in the last video we have started the lesson 1.2. On to the summit we reach the top. This lesson is adapted from the Times of India, lesson of Tenzing Norgay. On to the summit we reach the top. We have completed the first part of this lesson, and in this first part we have seen that Tenzing left the Nine camp on that Friday with his partner Edmund Hillary, and both were determined to get the top on this day at any cost. Even though Tenzing say that I was not afraid to die that day, तो मरणाला सुद्धा घाबरणार नव्हता त्या दिवशी. Tenzing say that he took the lead, and sometime Hillary, the man who follows when climbing, has a difficult job both in climbing up and climbing down. Tenzing was carrying in his pocket actually 4 flags. His colonel gave him 3 flags, one of Great Britain and United Nations and Nepal, and Tenzing was carrying with him another flag of India, and he took the permission from colonel because he was the leader of the expedition. So Tenzing told the colonel that he was carrying the Indian flag with him, and he took the permission. He wanted permission to take the Indian flag with him because he was the leader of the expedition. Up to here we have completed. इथपर्यंत आपण हा पार्ट कंप्लीट केलेला आहे की त्या शुक्रवारी 9व्या कॅम्पमधून तेनझिंग आणि त्याच्या जोडीदारानं एडमंड हिलरी यांनी त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली होती. कोणत्याही परिस्थितीत त्यांना कळस गाठायचा होता माउंट एव्हरेस्टचा. मरणालाही ते घाबरणार नव्हते. कधी तेनझिंग तर कधी हिलरी पुढाकार घेत तो शिखर जे आहे ते चढत होते, आणि तेनझिंगने त्याच्या पॉकेटमध्ये 4 फ्लॅग ठेवलेले होते. एक ग्रेट ब्रिटनचा होता, एक युनायटेड नेशन्स आणि एक नेपाळचा. असे 3 फ्लॅग त्याला कलोनल जे त्यांचे जे कर्नल हंट आहेत त्यांनी दिलेले होते. या 3 झेंड्या व्यतिरिक्त, या 3 फ्लॅग व्यतिरिक्त तेनझिंगने स्वतःच्या पॉकेटमध्ये इंडियाचाही फ्लॅग ठेवलेला होता. आणि मग मी माझ्याबरोबर भारतीय ध्वज घेतलेला आहे, आणि तोही ध्वज मला त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे असं त्यानं कर्नल हंटनं सांगितलं. कारण या मोहिमेचे प्रमुख या अधिकाऱ्यानं कर्नल हंट यांची परवानगी घेणं तेनझिंगला गरजेचं होतं. इथंपर्यंत आपण हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. नाऊ द नेक्स्ट पार्ट, इंडियन फ्लॅग, टायटल इंडियन फ्लॅग. तर या टायटलपर्यंत आपण आलेलो आहे. इंडियन फ्लॅग. कलोनल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू बॉट अन इंडियन फ्लॅग. आणि तू तुझ्याबरोबर भारतीय फ्लॅग घेतलेला आहेस हे ऐकून मला आनंद वाटतो असं कर्नल म्हणतात. आफ्टर 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side, where we had to pass up a steep line of rocks. 1 hour of steady going, Tenzing and Hillary, they crossed from the south face, and then they started their journey to the west side. To the west side, they had to pass up a steep line of rocks. मोठ्या खडकांचे जे लाईन्स आहेत अतिशय तीव्र उताराचे, असे त्यांना ते चढण करायचे होते. अँड दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. आणि मग या ठिकाणी त्यांची जी चाल आहे त्यांची गती थोडीशी मंदावलेली होती. थोडंसं डिफिकल्ट असं हे टास्क होतं, अवघड असं काम होतं. कारण पुढं बघा, वन्स वी हॅड क्लिअर्ड दीज देर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू टॉप. आणि मग एकदा हा जो वेस्ट साईडचा जो काही स्टीप लाईन ऑफ रॉक्स आहे ती एकदा त्यांनी क्लिअर केली. वी हॅड क्लिअर्ड दिस देर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू द टॉप. एकदा त्यांनी ती स्टीप
तो एरिया त्यांनी एकदा कवर केला, तो एरिया एकदा ते चढण करून गेले की त्यांना मग पुढं फारसं काही अवघड असं काम नव्हतं की शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी. बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर्ड दी टॉप. स्लोपिंग मीन्स स्लँटिंग अप ऑर डाऊन, म्हणजे त्याला आपण म्हणतो की तिरकी चढण किंवा उतरण अशा पद्धतीची ती जागा होती. आणि मग त्यांना ती एकदा जागा त्यांनी क्लिअर केली की त्यांना फारसं पुढे काही अवघड नव्हतं. टोकापर्यंत ती शेवटची 60-70 फूट उंचीची फार धोकादायक अशी ती जागा नव्हती. दीज लास्ट 60 or 70 feet अप दी टॉप वेअर नॉट व्हेरी डेंजरस. आणि मग तेनजिंग सांगतो की टोकापर्यंत शिखरापर्यंतची शेवटची जी 60-70 फुटाची जी उंची आहे ती फार धोकादायक नव्हती. बट वी केप्ट अप द सेम स्टडी पेस. पण आम्ही चालण्याची गती थोडीशी मंद केली होती, धीमी ठेवलेली होती. अँड वी रीच्ड द स्मॉल फ्लॅटनड समिट ऑलमोस्ट टुगेदर. समिट मीन्स द हायेस्ट पॉईंट ऑर अ हिल ऑर अ माउंटेन. शिखर आपण त्याला म्हणतो. द हायेस्ट पॉईंट ऑफ अ हिल ऑर अ माउंटेन, एखाद्या पर्वताचा शिखराचा ते एक कळस आपण त्याला म्हणतो. आणि मग त्यांनी त्यांची गती थोडीशी धीमी ठेवलेली होती. शेवटच्या त्या लहान आणि सपाट कळसावर आम्ही जवळजवळ एकत्र पोहोचलो. दोघंही बरोबर होते एकमेकाच्या, फारसं कोणी पुढं नव्हतं, कोणी फारसं मागं नव्हतं, असं दोघं एकमेकांच्या जोडीनं पुढं जात होते. ड्युरिंग दी लास्ट 50 feet फ्रॉम द पीक हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. सर्वोच्च टोक गाठण्याचा तो शेवटचे जे 50 फूट चालत असताना हिलरी आणि तेनजिंग या दोघांमध्ये 20 फुटाचं अंतर होतं. म्हणजे ते नगण्य होतं, अगदी जवळपास नजरेच्या टप्प्यापर्यंत, अगदी सहज एकमेकाला आवाज दिल्यानंतर पोहोचेल अशा टप्प्यापर्यंत 20 फुटाचं अंतर दोघांमध्ये होतं. सर्वोच्च शिखर गाठण्याची शेवटच्या 50 फुटापर्यंत, म्हणजे ते दोघं बरोबरच होते. ड्युरिंग दी लास्ट 50 feet फ्रॉम दी पीक हिलरी अँड आय वेअर मूव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. बघा, या दोघांनी स्वतःला एका रोपनं, एका दोरीनं स्वतःला बांधलं गेलं होतं त्या दोघांना. यू हॅव टू गिव्ह द रिझन्स फॉर द रोप बिईंग कॉल्ड अ सिम्बॉल. आणि या ठिकाणी या रोपला सिम्बॉल असं म्हटलेलं आहे. बघा, तो जो दोरखंड होता तो एक प्रतीक होता असं म्हटलेलं आहे. आणि मग त्या दोघांमध्ये 20 फुटाचं अंतर आणि दोघांना एका दोरखंडानं ते एकत्र बांधले होते. मोस्ट ऑफ द टाइम दी रोप वॉज लूज, बट वेन वी वेंट ओव्हर अ डेंजरस ग्राउंड वी ड्रीव इट टॉट. आता टॉट याचा अर्थ या ठिकाणी आपण असा म्हणू शकतो की टाईड टुगेदर. बघा, काय म्हणू शकतो आपण, टॉटचा अर्थ टाईट नाही, स्ट्रेच्ड ऑर पुल्ड, टाईट ऑर स्लॅक, ताणलेला किंवा ताठ ओढलेला, नॉट स्लॅक, फारसा लूज नाही पडलेला, ताणून थोडासा त्याच्यामध्ये ताण असलेला, स्ट्रेच्ड ऑर पुल्ड, टाईट, नॉट स्लॅक, म्हणजे त्याला आपण टॉट म्हणतो. तर बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रीव इट टॉट, म्हणजे त्यांचा जो दोरखंड आहे तो कधी कधी लूज पडत होता आणि मग जसं ते धोकादायक जागा पुढे गेल्यानंतर, चढून पुढे गेल्यानंतर त्यांनी तो थोडासा टाईट केला, त्याला ताणलं थोडंसं. दिस रोप वॉज अ सिम्बॉल. थिंक वाय द रोप इज कॉल्ड एज अ सिम्बॉल. या ठिकाणी तो जो दोरखंड आहे तो एक सिम्बॉल आहे, की एक सिम्बॉल होता असं का म्हटलं गेलं असेल? बिकॉज द रोप वॉज अ सिम्बॉल बिकॉज इट टाईड हिलरी अँड तेनजिंग टुगेदर. That rope tied Tenzing and Hillary together. One could not move without the other. म्हणजे दोघांना एकमेका दोरनं बांधलं असल्यामुळं कोणीही फार पुढं जात नव्हता किंवा कोण फारसं मागं राहत नव्हता. म्हणजे त्यांची जी गती आहे दोघांची चालण्याची ती एक होत होती. वन कुड नॉट मूव्ह विदाउट द अदर. दुसऱ्याला घेतल्याशिवाय पुढच्याला पुढं जाता येत नव्हतं किंवा पुढच्याला सोडून मागच्याला फार मागं राहता येत नव्हतं.
दे वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. ते दोघं म्हणजे काही ते दोघं व्यक्ती नव्हत्या, तर त्यांची ती टीम होती त्या दोघांची. दे वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम अँड दे कुड ओनली रीच द समिट इफ दे वर्कड ॲज अ टीम. आणि एक टीम म्हणून त्या दोघांनी काम केलं, त्या दोघांनी प्रयत्न केले, म्हणून ते शिखरापर्यंत पोहोचले. सो इट इज कॉल्ड, दॅट रोप इज कॉल्ड ॲज अ सिम्बॉल. ते एक प्रतीक होतं. अंडरस्टँड? द रोप वॉज अ सिम्बॉल. इट टाईड them together. One could not move without the other, or we were not two individuals but a team. I have been asked many times who was first. When we were within the reach of the summit, I did not think of who was going to be first, and I am sure that Hillary was not thinking that. Climbing takes all your attention. You have many more important worries. बघा काय म्हटलेलं आहे की त्या तेनजिंगला बऱ्याच वेळेला असा प्रश्न विचारला जात होता की सर्वप्रथम कोण शिखरावर पोहोचलं. त्यावेळेला त्यांची मोहीम झाली, त्यावेळेला असे त्यांना प्रश्न विचारले की प्रथम कोण गेलं शिखरावरती. मग हा तेनजिंग म्हणतो की आम्ही जेव्हा शिखराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावरती होतो तेव्हा कोण आधी टोक गाठेल हा विचार ना माझ्या मनामध्ये आला, ना माझा पार्टनर हिलरीच्या मनामध्ये हा विचार आला. तुमचे सगळे चित्त वर चढण्यावर केंद्रित झालेले असते आणि या अशा बऱ्याच गोष्टींचा त्यावेळी तुम्हाला चिंता वाटत असते की तुम्हाला शिखर गाठायचं आहे. फर्स्ट हू, सेकंड हू, डोंट थिंक. आणि मग हा तेनजिंग म्हणतो की मेनी टाइम्स आय आस्क्ड हू वॉज द फर्स्ट. मला असं विचारलं गेलं की पहिला कोण पोहोचलं. वेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट, आम्ही ज्यावेळेला शिखरापर्यंत होतो, आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोईंग टू बी फर्स्ट. तर मनातही माझ्या विचार आला नाही की पहिल्यांदा कोण पोहोचेल. अँड आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि हिलरीला सुद्धा हा विचार कधीही त्याच्या मनामध्ये शिवला नसेल, त्याच्या मनामध्ये हा विचार आला नसेल. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. तुमचं सगळं चित्त जे आहे, तुमचे सगळं जे अटेन्शन आहे ते पूर्ण तुमच्या क्लाइम्बिंगवरती, की आपल्याला तिथं पोहोचायचं आहे. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. या गोष्टीपेक्षा पहिल्यांदा कोण पोहोचतंय किंवा सेकंड कोण, यापेक्षा तुम्हाला काळजी करण्यासारख्या असे इतर बऱ्याच गोष्टी असतात की ज्याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. सेज तेनजिंग. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रिचड द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. says Tenzing that what does it matter whether I reach the top or the Hillary. सुरुवातीला मी पोहोचलो की तेनजिंग, काय फरक पडणार होता त्यांना. नथिंग मॅटर. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आमचा एकच विचार होता, आमचा जो मुख्य विचार होता तो म्हणजे आपल्या दोघांना त्या टॉपला पोहोचायचं आहे. द मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप बिकॉज दे वेअर नॉट इंडिव्हिज्युअल्स, दे वेअर टीम. ही गोष्ट लक्षात घ्या की त्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांनी इंडिव्हिज्युअल म्हणून प्रयत्न केले नव्हते, तर ते बोथ वेअर अ टीम. ती त्या दोघांची टीम होती. अँड वी हॅड टू, आणि आम्हाला तेच करायचं होतं. वन कुड डू इट अलोन. आणि मग हा तेनजिंग म्हणतो की मी सुरुवातीला पोहोचलो काय किंवा तेनजिंग, आम्हाला शिखर चढायचे होते. हाच आमचा मुख्य अटेन्शन आमचं होतं. कोणा एकट्याला ते करणं शक्यच नव्हतं. एकट्यानं तो शिखर चढ करणं शक्यच नव्हतं. ते बोथ वेअर टाईड विथ अ रोप अँड दॅट वॉज अ सिम्बॉल ऑफ देअर टीम. त्यांना दोघांना रोपनं बांधलेलं होतं. ती त्यांचं एक प्रतीक होतं की त्यांची ती टीम आहे. सो नो मॅटर हू रीच द फर्स्ट, पहिला कोण पोहोचते हा विचारच त्यांच्या मनात नव्हता. If there had been a difference of 1000 feet between us, then one could make the claim. क्लेम म्हणजे दावा करणे, की टू असर्ट फर्मली, की सांगणं, दावा करणं, त्याला आपण क्लेम म्हणतो. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet between us, then one could make the claim that he was first. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. आणि मग हा तेनजिंग सांगतो की आमच्या दोघांमध्ये जर समजा
1000 फीटचं अंतर असतं, 1000 फुटाचं जर अंतर असतं तर कुणी एकानं आधी पोहोचल्याचा दावा करणं हे योग्य ठरलं असतं. पण तरीसुद्धा त्याच्या मागून येणारी व्यक्ती त्या दोघांमधलं अंतर किती होते हे ठामपणे सांगू शकते. समोरचा माणूस कुठे आहे तो दिसतोय, म्हणजे मिनिमम 20 फीट डिस्टन्स बिटवीन देम. दोघांमध्ये फक्त एक 20 फुटाचं अंतर होतं आणि ते म्हणजे नॉट काउंटेबल, ते काही फार म्हणजे अंतर असं नव्हतं. जर 1000 फुटाचं अंतर असतं तर ठीक आहे की कोणी म्हटलं असतं की मी सुरुवातीला पोहोचलो नंतर हा सेकंड. So the Tenazing said that if there had been a difference of 1000 feet between us, then one could make a claim that who is the first. But even then only the man behind him could confirm the distance between the two of them. आणि दोघांमधलं फक्त 20 फुटाचं अंतर होतं, त्यामुळे that was not matter. When we reached, next page, page number 18. When we reached Kathmandu, we discovered that a controversy had arisen. Controversy means prolonged public disagreement or heated decision. आपण त्याला विवाद म्हणू किंवा मतभेद म्हणू. कॉन्ट्रोवर्सी, प्रोलॉंग्ड पब्लिक डिसॲग्रीमेंट और हीटेड डिस्कशन, विवाद मतभेद. ते ज्यावेळेला काठमांडूला पोहोचले त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी कॉन्ट्रोवर्सी अराईज झालेले आहे, निर्माण झालेले आहे, मतभेद निर्माण झाले आहेत. वी टॉक्ड इट ओव्हर, हिलरी, कलोनल हंट अँड आय, अँड वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि मग ते ज्यावेळेला काठमांडूला पोहोचले त्यावेळेला थोडंसं मतभेद त्या ठिकाणी होते की एक विवाद निर्माण झालेला होता की कर्नल हंट, हिलरी आणि तेनझिंग या तिघांनी त्याच्यावरती चर्चा केली आणि ते सर्व मतभेद हे कसे चाइल्डिश आहेत, कसे बालिश आहेत यावर त्या सर्वांचं एकमत झालं की आपण या विवादामध्ये पडायचं नाही, या मतभेदाला काही अर्थ नाही. या अशा पद्धतीनं त्यांनी तिघांमध्येच तो जो लोकांनी निर्माण केलेला जो विवाद होता तो तिथंच थांबवला की तो चाइल्डिश आहे, त्याला फारसं महत्त्व त्यांनी दिलेलं नाही. When they reached at Kathmandu, the controversy arose that time. Hillary, Tenzing and Colonel Hunt, they talked on that controversy, and both all of them, means Colonel Hunt, Hillary and Tenzing, they agreed that all that talk was childish. They didn't give to value for that controversy. त्या मतभेदाला त्यांनी फारशी किंमत दिलेली नाही. So we made a pact. What is meant by pact? Pact means a formal agreement between individual or parties. त्याला आपण सामंजस्य करार म्हणतो. पॅक्ट. दे मेड अ पॅक्ट, त्याने एक सामंजस्य करार केला. अँड ईच ऑफ अस साइनड इट, आणि प्रत्येकाने त्याच्यावरती साईन केलेले आहे. ईच ऑफ देम साइनड ऑन दॅट पॅक्ट, दॅट ॲग्रीमेंट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. नेपाळच्या प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये त्यांनी त्या सामंजस्य करारावरती साईन केलेले आहे. ईच वन साइनड हिज ओन स्टेटमेंट, प्रत्येकानं आपलं आपलं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. अँड तेनझिंग सेज दॅट आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. आणि हिलरीनं जे स्टेटमेंट दिलं होतं त्याची कॉपी या तेनझिंगनं आपल्या पॉकेटमध्ये ठेवलेली आहे. इट रीड्स, आणि तो सांगतो की मी ती कॉपी वाचून दाखवणार आहे. त्याने काय लिहिलेलं होतं त्या स्टेटमेंटमध्ये बघा. तो दिवस आहे काठमांडू, जून 22, 1953, 22 जून 1953चं ते स्टेटमेंट आहे. आणि तेच स्टेटमेंट हिलरीच्या शब्दामधलं या ठिकाणी तेनझिंगने आपल्याला वाचून दाखवलेलं आहे. इट रीड्स, ऑन May 29th, तेनझिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प on Mount Everest for our attempt on the summit. मग हिलरी लिहितो की 29 मे या दिवशी तेनझिंग शेर्पा आणि मी, म्हणजे हिलरी स्वतः सांगतोय की मी आणि तेनझिंग शेर्पा या कॅम्पमधून माउंट एव्हरेस्टचे सर्वोच्च शिखर हे पादाक्रांत करण्याच्या मोहिमेवर आम्ही निघालो. ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड to the south summit, first one and then the other would take a turn at leading. दक्षिण शिखरापर्यंत चढत जाताना आम्ही आळीपाळीने अल्टरनेटिव्हली एकमेकांच्या पुढे मागे चालत होतो. वी क्रॉस्ड ओव्हर दी समिट अँड मूव्ड अलॉंग द समिट रिज. रिज मीन्स अ लॉंग नॅरो पीस ऑफ अ रेज्ड लँड. त्याला आपण कडा किंवा पर्वत रांग असं म्हणतो. रिज, अ लॉंग नॅरो पीस ऑफ रेज्ड लँड, कडा. आणि मग
ते म्हणतात की वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट, दक्षिण शिखर पार करून ते पुढे गेलेले आहेत. दे रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर, आणि ते जे दक्षिण शिखर आहे ते दोघांनी एकत्रितपणे पार केलेलं आहे. वी एम्बार्स्ड, व्हॉट इज मीन बाय टू एम्बार्स मीन्स हग, होल्ड क्लोजली इन वन्स आर्म, म्हणजे त्याला आपण आलिंगन देणे किंवा मिठी मारणे म्हणतो. आणि ते शिखर, दक्षिण शिखर पार केल्यानंतर बोथ ऑफ देम, हिलरी अँड तेनझिंग, दे एम्बार्स्ड ईच अदर ओव्हरजॉयड, त्यांना आनंद झाला, त्यांनी एकमेकाला आलिंगन दिलं. वी एम्बार्स्ड ईच अदर ओव्हरजॉयड ॲट अवर सक्सेस, तो त्यांचा सक्सेस होता. अँड आय टूक फोटोग्राफ ऑफ तेनझिंग होल्डिंग अलुप्ट द फ्लॅग ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, युनायटेड स्टेट्स अँड इंडिया. आणि हा जो तेनझिंग यानं जे फ्लॅग आणलेले होते, तो ज्यावेळेला तिथं ते फ्लॅग त्यांनी लावले त्यावेळेला ह्या हिलरीनं की त्यांचे फोटोग्राफ घेतलेले आहेत. देर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइनड बाय मी, आणि त्या ठिकाणी दुसरा एक पेपर होता की ज्या ठिकाणी या तेनझिंगनं त्या ठिकाणी साईन केलेलं ते स्टेटमेंट होतं, दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी, आणि म्हणूनच हा तेनझिंग म्हणतो आम्हाला कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये या ठिकाणी इंटरेस्ट नाही आहे. ॲज दी स्टेटमेंट सेज, हिलरी अँड आय एम्बार्स्ड वेन वी रीच्ड द टॉप, वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट would let us, and I remember saying to him, we have done it, but we couldn't hear, we had our oxygen mask on. आणि मग हा तेनझिंग सांगतोय की मी ग्रेट ब्रिटन, नेपाळ आणि संयुक्त राष्ट्राचे आणि भारताचे हे असे 4 जे फ्लॅग आहेत त्या ठिकाणी ते लावले, त्यावेळेला ते तेनझिंग फडकवत असतानाची छायाचित्र ह्या हिलरीने घेतली असं हिलरी सांगतोय. आणि यासारखे दुसरे एक इंग्रजीतील निवेदनपत्र आहे ज्यावर माझी सही आहे असं तेनझिंग सांगतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या वादामध्ये सहभागी नाही, आणि त्या निवेदनानुसार हिलरी आणि मी शिखरावरती पोहोचल्यावर आम्ही एकमेकांना आलिंगन दिलं. दे बोथ ऑफ देम एम्बार्स्ड ईच अदर, त्यांनी एकमेकांना मिठी मारलेली आहे. म्हणजे आमच्या अवजड साधनसामग्रीला जे जसं जमेल असेल मी त्याला म्हटलेलं मला आठवतं असं तेनझिंग सांगतो की आपण हे साध्य केलंच. तेनझिंग काय सांगतो की हिलरी अँड आय एम्बार्स्ड वेन वी रीच्ड दी टॉप अँड वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट वूड लेट अस. त्यांनी नेलेलं ते जे बोजड, बल्की म्हणजे लार्ज म्हणतो ना, बोजड असं आपण त्याला म्हणतो. अँड आय रिमेंबर सेईंग टू हिम, आणि त्याला आठवतं की मी हिलरीला म्हणत होतो की वी हॅव डन इट, आपण हे केलंच, आपण शिखर पार केलंच. म्हणजे त्यांचा उद्देश साध्य झाला, ते सक्सेस झाले त्यांच्या मोहिमेमध्ये. बट वी कुडंट हिअर, वी हॅड अवर ऑक्सिजन मास्क ऑन. आणि हा तेनझिंग सांगतो की मला आठवतं की मी त्याला म्हटलेलं की आपण हे साध्य केलं, अर्थात आम्हाला ते शब्द ऐकू आले नाहीत कारण आमच्या तोंडावर ऑक्सिजनचे मुखवटे होते. त्याने ऑक्सिजनचे मुखवटे तोंडावरती घातलेले. ते काय बोलत होते ते ना फारसा, कारण त्या ठिकाणी असणारे जे विंड आहे, वारा आहे, तो प्रचंड असा असतो, त्यामुळे त्यांचं बोलणं ऐकू आलेलं नाही असं तेनझिंग सांगतोय. सो डिअर स्टुडंट, इन टुडेज व्हिडिओ विल स्टॉप हिअर. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल स्टार्ट द नेक्स्ट पार्ट, फर्स्ट थॉट, म्हणजे पहिला विचार त्यांच्या मनामध्ये काय आला हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. So today's video we have seen that how Tenzing and Hillary they accomplished their expedition with great enthusiasm and with hard work. How they face all the difficulties come in their way, त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी पार करून how they reached at the top of that mountain, to summit of that mountain. We have learn today, we have understand better in today's video. Today we stop here.